नमस्कार. कधी विचार केलाय की धोक्याच्या क्षणी नेमकं काय करायला हवं? विचार करत बसायचं की लगेच कामाला लागायचं? आज आपण जातक कथांमधील एका छोट्याशा पण खूप महत्वाच्या गोष्टीतून याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. ही गोष्ट आहे धोक्याच्या वेळी पटकन आणि योग्य निर्णय घेण्याच्या शहाणपणाबद्दल. आता हे जे वाक्य आहे ना, हे या कथेचं सार आहे. पण पहिल्यांदा वाचल्यावर कोळं वाटू शकतं नाही का? शहाणा शत्रूंमध्ये रेंगाळत नाही म्हणजे काय नक्की, आणि आजच्या काळात याचा काय संबंध? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका मस्त गोष्टीत दडली आहेत. चला ती गोष्ट ऐकूया. तर मग गोष्ट सुरू होते ती अनाथपिंडिक नावाच्या एका व्यापाऱ्यापासनं. हा व्यापारी एका अशा परिस्थितीत अडकतो जिथे त्याला अचानक समोर आलेल्या एका मोठ्या संकटाचा सामना करायचा असतो. तर झालं असं की अनाथपिंडिक आपल्या कामासाठी एका गावात गेला होता आणि तिथून परत येत होता. सगळं काही अगदी नेहमीसारखं सुरळीत चालू होतं. पण अचानक रस्त्यात त्याला एक अनपेक्षित आणि मोठं संकट दिसलं. पुढे चक्क डाकू होते. आता बघा, त्या क्षणी अनाथ पिंडिकाने विचार करत वेळ अजिबात वाया घालवला नाही. त्याच्या डोक्यात एकच गोष्ट अगदी स्पष्ट होती: इथे थांबलो तर धोका आहे. त्याने क्षणाचाही उशीर न करता आपल्या बैलांना जोरात पळवलं आणि जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर ते ठिकाण सोडून श्रावस्ती शहरात सुरक्षित पोचला. त्याच्या याच एका निर्णयामुळे, त्या एका कृतीमुळे त्याचा जीव वाचला. या भयंकर अनुभवातून सुखरूप बाहेर पडल्यावर दुसऱ्या दिवशी अनाथपिंडिक गेल्या थेट आपल्या गुरूंना भेटायला, म्हणजे भगवान बुद्धांकडे. आणि तिथे त्याने घडलेला सगळा प्रसंग त्यांना सविस्तरपणे सांगितला. आणि इथे कथेला एक खूप सुंदर वळण मिळतं. बघा, गुरूंनी अनाथपिंडिकाला थेट उपदेश नाही केला. त्याऐवजी त्यांनी एक पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला. त्यांनी त्याला एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. हो, त्यांनी असं नाही म्हटलं की अरे वा तू बरोबर केलंस किंवा अरे तू असं करायला हवं होतंस, असं काहीही नाही. उलट त्यांनी ज्ञानाचा एक वेगळाच दरवाजा उघडला. त्यांनी सांगितली एक गोष्ट, आणि हीच तर जातककथांची खासियत आहे, नाही का? वर्तमानातल्या कुठल्या तरी समस्येवर उपाय शोधण्यासाठी भूतकाळातल्या अनुभवाचा वापर करणं. तर गुरूंनी जी गोष्ट सांगितली ती होती बोधिसत्वाची. खूप पूर्वीच्या काळी बोधिसत्व बनारसमध्ये एक व्यापारी होते, आणि गंमत म्हणजे ते सुद्धा अगदी अशाच परिस्थितीत सापडले होते. हे बघा किती स्पष्ट दिसतंय, दोन्ही कथांमध्ये किती साम्य आहे. अनाथपिंडिक आणि बोधिसत्व दोघांनी रस्त्यात डाकू पाहिले आणि दोघांनीही पटकन निर्णय घेऊन आपापल्या शहरात सुरक्षितपणे पोचले. यावरून काय दिसतं? तर हेच की काही संकटं आणि त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग हे कायम सारखेच राहतात, काळ कितीही बदलला तरी. बोधिसत्वाची कृती किती नेमकी आणि प्रभावी होती हे पहा. गावातून पैसे गोळा केले, परत येताना धोका ओळखला, एक क्षणही न थांबता बैलांना पळवलं आणि सरळ सुरक्षित घरी पोचले. कुठेही गोंधळ नाही, उशीर नाही, फक्त स्पष्ट आणि निर्णायक कृती. बरं, आता जेव्हा बोधिसत्व त्या धोक्यातून वाचून आपल्या घरी पोचले तेव्हा त्यांनी शांतपणे घडलेल्या प्रसंगावर विचार केला, आणि त्याच विचारांमधून या कथेचं खरं सार समोर आलं. आपलं घर ही अशी जागा असते जिथे आपल्याला सुरक्षित वाटतं, नाही का? जिथे भीती नसते. तर अशाच आपल्या सुरक्षित घरात बसून बोधिसत्व कृतज्ञतेने विचार करत होते की अरेच्छा, आपण त्या डाकूंच्या तावडीतून वाचलो तरी कसे? आणि त्याच क्षणी त्यांच्या मनात तोच श्लोक आला जो आपण अगदी सुरुवातीला पाहिला होता. आता त्याचा अर्थ एकदम स्पष्ट होतोय, नाही का? धोक्याच्या ठिकाणी म्हणजे शत्रूंमध्ये एक क्षणभरही थांबणं शहाणपणाचं नाही, कारण तिथे थांबलं तर नशिबी फक्त दुःखच येतं. गोष्ट तर सांगून झाली. आता वेळ होती ती गोष्ट अनाथपिंडिकाच्या अनुभवाशी जोडण्याची. गुरूंनी भूतकाळ आणि वर्तमानकाळ या दोन्हींना एकत्र आणलं. हे समजून घेण्यासाठी आधी जातक म्हणजे काय ते बघूया. सोपं आहे. जातक म्हणजे बुद्धांच्याच कुठल्या तरी पूर्वजन्माची गोष्ट. आणि या कथा ते का सांगायचे? तर एखादा महत्त्वाचा मुद्दा किंवा नैतिक शिकवण देण्यासाठी. आणि मग गुरूंनी कथेचा शेवट एकाच पण अत्यंत प्रभावी वाक्याने केला. ते म्हणाले, त्या काळातला बनारसचा तो व्यापारी दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो. ह्या एका वाक्याने त्या गोष्टीतल्या ज्ञानावर जणू काही त्यांच्या स्वतःच्या अनुभवाचा शिक्का बसला. तर मग या गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? अगदी सोपं आणि स्पष्ट आहे. धोका दिसला की तो लगेच ओळखा, अजिबात वेळ वाया घालू नका, आणि त्यापासून दूर जाण्यासाठी पटकन निर्णय घेऊन कृती करा. हेच आहे खरं शहाणपण, जे अनाथपिंडिक आणि बोधिसत्व या दोघांनी दाखवलं. आणि शेवटी ही जुनी गोष्ट आपल्याला आजच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येते. त्या व्यापाऱ्यांसाठी शत्रू म्हणजे रस्त्यावरचे डाकू होते, पण आपल्या आजच्या आयुष्यात असे शत्रू कोणते असू शकतात?
कदाचित वाईट सवयी, नकारात्मक विचार किंवा असे संबंध जे आपलं फक्त वेळ वाया घालवतात? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असे कोणते शत्रू आहेत ज्यांच्यापासून आपण थोडंही न रिंगाळता दूर जायला हवं? यावर नक्की विचार करायला हवा.